हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 24 मार्चच्या एपिसोडमध्ये एक लई भारी ट्विस्ट आलाय, जो पाहून तुम्हाला हसायला सुद्धा येईल, राग सुद्धा येईल. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये आढळराव आणि अनुसूया हे दोघे गाडीमध्ये मस्त फिरायला निघाले होते. अनुसूया ही चक्क आढळराव गाडी चालवत असताना त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. या दोघांचा खुल्लम खुल्ला रोमांस सुरू होता. पण त्याच वेळेस दुष्यंत आणि कृष्णा हे मोटरसायकलवरून जात होते आणि दुष्यंतने आढळराव आणि अनुसूयाला एकत्र पाहिलं. त्यांची गाडी अडवली आणि आढळरावांना चांगलं सुनावलं. म्हणाला, डोक्यावरचे केस पिकलेत तरी तुमचा रंगेलपणा अजून गेला नाहीये. हे सगळं करायला तुम्हाला लाज नाही का वाटत? आणि अनुसूयाला तर दुष्यंत खूप वाईट वाईट बोलला. तुमच्यासारख्या बायका समाजाला लागलेली कीड आहे. तुम्हाला लाज नाही का वाटत या वयात हे सगळं करायला? त्यामुळे अनुसूया रडायला लागली. आढळराव चिडले, पण कृष्णाने आढळरावांना गप्प बसवलं. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाजाबाईंची प्रचार सभा, बाजाबाईंचा रोड शो जोरदार सुरू असतो. जयकांत एखाद्या मोठ्या रांगड्या गड्यासारखा रस्त्याने फिरत असतो. सगळेजण बाजाबाईंचा जय जयकार करत असतात. बाजाबाई रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यांना दंडवत घालत असते. तर इकडे गावातील काही लहान मुलं चक्क थाळी घेऊन संपूर्ण गावामध्ये दवंडी पिटवत असतात. कृष्णाताई निवडणुकीला उभी राहणारे, कृष्णाताई निवडणुकीला उभी राहणारे. चहाच्या टपरीवर काही माणसं बसलेली असतात. या लहान मुलांना ती थांबवतात आणि विचारतात, ए काय झालं रे, काय दवंडी पिटवताय? तर ही लहान मुलं सांगतात, कृष्णाताई निवडणुकीला उभी राहणारे, आम्ही तेच सगळ्यांना सांगतोय. हे ऐकून या माणसांना खूप आनंद होतो. आता कृष्णा निवडणुकीला उभी राहणार म्हणजे गावाचं भाग्य बदलणार, म्हणून सगळे गावकरी खूप खुश होतात. तर इकडे समर हा सुद्धा मोटरसायकलवर आपल्या घरी निघालेला असतो आणि त्याच वेळेस ही लहान मुलं तेथे दवंडी पिटवत असतात. समर त्यांना थांबवतो आणि विचारतो, ए पोरांनो, काय झालं, कसली दवंडी पिटवताय? ही लहान मुलं समरला सुद्धा सांगतात, कृष्णाताई निवडणुकीत उभी राहणारे, सरपंच होणारे. हे ऐकून समरला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो, पण त्यालाही खूप आनंद होतो आणि तो घराकडे जायला निघतो. आणि मग कृष्णा आणि दुष्यंत यांची बैलगाडी मिरवणूक सुद्धा अगदी जोमात सुरू असते. सगळेजण खूप उत्साहात असतात. अरे येऊन येऊन येणार कोण, कृष्णाताईशिवाय हायच कोण, अशा घोषणांनी संपूर्ण आसमंत दणाणून गेलेला असतो. आणि आढळराव या दोन्ही मिरवणुका पाहत असतात. तर इकडे बाजाबाईची मिरवणूक ग्रामदेवतेजवळ पोहोचते आणि आढळराव सुद्धा तेथे आलेले असतात. बाजाबाई आपल्या गाडीतून खाली उतरते. सगळे माणसं तेथे थांबतात आणि बाजाबाई म्हणते, गावकऱ्यांनो, आता तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे की मी सरपंच पदाच्या निवडणुकीला उभी राहणार आहे आणि माझ्या विरुद्ध कोणीच फॉर्म नाही भरलाय. हे संपूर्ण गावकऱ्यांचं माझ्यावरचं प्रेम आहे, कारण त्यांना मीच त्यांची सरपंच म्हणून हवी आहे. आणि आता माझ्या विरुद्ध कोणी फॉर्म भरला नाही, याचा अर्थ ही माझी विजयाचीच मिरवणूक आहे. माझ्यावर विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे आणि मीच सरपंच बनणार आहे. आणि अशा वेळेस आपल्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण येथे आलोय. आढळराव तेथे पोहोचलेले असतात आणि खरंय खरंय बाजाबाई किती खरं बोलताय असे हावभाव करत असतात. आणि मग बाजाबाई म्हणते, चला आता आपण येथे नारळ वाढवूया आणि ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊया. जयकांतने नारळ आणलेलं असतं आणि बाजाबाई म्हणते, हे देवा, मला ताकद दे या संपूर्ण गावाचं सेवा करण्याची. पुढील 5 वर्ष रात्रंदिवस कोणताही स्वार्थ मनात न ठेवता, कोणतंही असूड मनात न ठेवता मी या गावची सेवा करणार, या गावकऱ्यांची सेवा करणार, यांच्या स्वप्नातलं गाव घडवणार. अशा मोठ्या मोठ्या बाता मारून बाजाबाई या ग्रामदेवतेसमोर नारळ वाढवण्यासाठी जोरात दणका देते. नारळ फोडण्याचा प्रयत्न करते, परंतु पहिल्या दणक्यात नारळ काही फुटत नाही. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. जयकांत चांगलाच घाबरतो, कारण त्यानेच हे नारळ आणलेलं असतं. आणि मग बाजाबाई दुसरा, तिसरा, चौथा, 5वा असे एकानंतर एक अनेक दणके देते, परंतु हे नारळ काही फुटत नाही. बाजाबाईला खूप राग येतो. ती जयकांतला जाब विचारते, हे जयकांत, हे काय, हा नारळ फुटतच नाहीये. तर जयकांत म्हणतो, काकी साहेब, मी तर नारळ पाहूनच आणला होता, आता का फुटत नाहीये काय माहीत. आणि
आढळराव म्हणतात, अरे देवा, अशा वेळेस नारळ फुटत नाहीये, याचा अर्थ हा तर खूप मोठा अपशकुन झालाय. मला तर असं वाटतंय देवाचीच इच्छा नाहीये की बाळजाने या गावची सरपंच व्हावं, म्हणून हे सगळं होतंय. सगळे गावकरी चर्चा करू लागतात. तर बाळजाबाई चिडून म्हणते, कसला अपशकुन आणि कसलं काय, असं काही नसतं. आणि मी बाळजा आहे, बाळजा. संपूर्ण गावाने ठरवलंय की मला सरपंच बनायचंय. कोणी माझ्या विरुद्ध उभंच राहणार नाहीये. मी बिनविरोध निवडून येणार आहे. मग कसला शकुन आणि कसला अपशकुन, नारळ नाही फुटला तर काय फरक पडत नाही, असं म्हणून बाळजाबाई ग्रामदेवतेसमोर नारळ तसाच ठेवून देते. आणि आढळरावांना म्हणते, ज्याला कोणाला वाटत असेल की अपशकुन झालाय, मी निवडून येणार नाही, देवाची इच्छा नाही मी निवडून यावी, त्यांनी माझ्या प्रचाराला नाही आलं तरी चालेल. आढळराव मान डोलावतात. आणि मग बाळजाबाईची सगळी माणसं, अरे येऊन येऊन येणार कोण, बाळजाबाईशिवाय आहेच कोण, अशा घोषणा देतात. बाळजाबाई ग्रामदेवतेला नमस्कार करते आणि आपली प्रचार सभा घेऊन तेथून निघून जाते. आणि मग आढळराव सुद्धा खूप खुश असतात, कारण त्यांना माहीत असतं की कृष्णा ही बाळजाविरुद्ध उभी राहणार आहे. आढळराव ग्रामदेवतेला नमस्कार करतात. इकडे अनुसूया आपल्या घरी असते. तेवढ्यात समर धावत पळत घरी येतो आणि अनुसूयाला घट्ट मिठी मारतो. आय, आज मी लई खुश आहे. अनुसूयाला आश्चर्य वाटतं. ती विचारते, काय झालं समर, एवढा खुश का आहेस? तर समर सांगतो, आय, आता आपल्याला न्याय मिळणार. त्या बाळजाबाईची काळी राजवट उलथून टाकणार आपली कृष्णा. अनुसूया विचारते, पण नेमकं काय झालंय? तर समर सांगतो, कृष्णा ही गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत उभी राहणार आहे, ती गावची सरपंच होणार आहे. हे ऐकून अनुसूयाला सुद्धा खूप आनंद होतो. ती खूप खुश होते. समर म्हणतो, खरंच कृष्णाने हा खूप भारी निर्णय घेतलाय. एकदा की ती सरपंच झाली, मग सगळं आपल्या मनासारखं होईल. त्या बाळजाबाईचं काहीच चालणार नाही. अनुसूया खुश होते. आणि खरंच कृष्णाने खूप भारी निर्णय घेतलाय. एकदा का कृष्णा सरपंच झाली की आपल्यावरचा अन्याय दूर होईल, आपल्याला आणि आपल्या मुलाला आपला हक्क मिळेल, म्हणून अनुसूया सुद्धा खूप खुश होते. समर आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. इकडे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची बैलगाडीची सभा, त्यांची मिरवणूक एके ठिकाणी येऊन थांबते. आढळराव त्यांना थांबवतात. आढळराव त्याच ग्रामदेवतेच्या मंदिरात असतात जेथे आधी बाळजाबाई येऊन गेलेली असते. आढळराव यांना थांबवतात. कृष्णा आणि दुष्यंत खाली उतरतात. आणि मग कृष्णा, दुष्यंत आणि सगळेजण ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायला येतात. आणि कृष्णा ग्रामदेवतेला नमस्कार करते. दुष्यंत नमस्कार करतो. सगळे उपस्थित असलेल्या ग्रामदेवतेला नमस्कार करतात. आणि मग भक्ती ही बंब्याला विचारते, हे बंब्या, चल नारळ दे. तर बंब्या म्हणतो, अगं भक्तेताय, मी तर नारळ विसरलो, घरीच राहिला. हे ऐकून सगळेच खूप चिडतात. आढळराव विचारतात, हे तू येडाबिडा आहेस का रे? तर भक्ती म्हणते, वय ना, तू नारळ का नाही आणलं? काय ढिसाळ कारभार आहे तुझा, आता नारळाचं काय करायचं? तर बंब्या म्हणतो, मी घरून घेऊन येऊ का? तेवढ्यात कृष्णाला बाळजाबाईकडून न फुटलेला नारळ तेथे दिसतो. आणि कृष्णा म्हणते, कशाला घरी जायचं, हे काय, हा नारळ आहे ना इथे, हाच फोडूया. आढळराव म्हणतात, पण कृष्णे. तर कृष्णा म्हणते, अहो बाबा, काय नाही होत, देवासमोर सगळं सारखंच असतं. आणि कृष्णा हा नारळ घेते. जो नारळ बाळजाबाईकडून अनेक दणके देऊन सुद्धा फुटलेला नसतो, तो नारळ कृष्णा एका दणक्यात फोडते, त्याचे 2 तुकडेच करते. म्हणजे ग्रामदेवतेची सुद्धा ही इच्छा असते की बाळजाबाईकडून काही होऊ नये आणि कृष्णाच गावची सरपंच बनावी. कृष्णा ही देवासमोर हात जोडते आणि म्हणते, देवा, मी एक नवीन सुरुवात केली आहे. गावकऱ्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी यात मला एक यश दे. हे गोष्ट माझ्यासाठी खूप नवीन आहे, नवीन क्षेत्र आहे, पण तुझ्या आशीर्वादाने मी काहीही करू शकते. आणि ती संपूर्ण गावकऱ्यांच्या भल्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. आणि मग थोड्या वेळानंतर कृष्णा आणि दुष्यंत पुन्हा एकदा आपल्या बैलगाडीवर उभे राहतात आणि तहसील कार्यालयाकडे जायला निघतात. तर बाळजाबाईची मिरवणूक तहसील कार्यालयापर्यंत पोहोचते. बाळजाबाई गाडीतून खाली उतरते, सगळ्यांना नमस्कार करते आणि मग निवडणूक अधिकाऱ्याकडे फॉर्म भरायला आतमध्ये निघून जाते. बाहेर सगळेजण बाळजाबाईच्या विजयाच्या घोषणा देत असतात की येऊन येऊन येणार कोण, बाळजाबाईशिवाय आहेच कोण. आणि तेवढ्यात कृष्णा आणि दुष्यंत यांची बैलगाडी मिरवणूक सुद्धा तहसील कार्यालयामध्ये पोहोचते. सगळ्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. त्यांच्या विजयाच्या घोषणांनी आसमंत दणानून गेलेला असतो. कृष्णा आणि दुष्यंत बैलगाडीतून खाली उतरतात आणि मग दुष्यंत कृष्णाला घेऊन निवडणूक अधिकाऱ्याकडे जातो.
निवडणूक अधिकारी बसलेले असतात तेवढ्यात बाळजाबाई आणि दलपतमध्ये येतात आणि निवडणूक अधिकारी जसे काय बाळजाबाईच्या घरचेच आहे असं त्यांचं स्वागत करतात. या या बाळजाबाई या बसा. बाळजाबाई खुर्चीवर बसते तर निवडणूक अधिकारी सांगतात, बाळजाबाई यावेळेस तुमच्या विरुद्ध फॉर्म भरायला कुणीच आलं नाही, याचा अर्थ तुम्ही बिनविरोध निवडून येणार. बाळजाबाई खूप खुश होते आणि म्हणते, वय साहेब यावेळेस फक्त माझीच हवा. आणि निवडणूक अधिकारी बाळजाबाईला फॉर्म देतो. फॉर्म आधीच भरलेला असतो. बाळजाबाई फक्त सही करत असते. पण त्याच वेळेस बाळजाबाईच्या कानांवर घोषणा येतात, अरे येऊन येऊन येणार कोर, कृष्णा ताईशिवाय आहेच कोण. बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई मागे वळून पाहते तर चक्क कृष्ण आणि दुष्यंत तेथे पोहोचलेले असतात. दोघांच्या डोक्यावर फेटे, या घोषणा, हे सगळं पाहून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. बाळजाबाईच्या लक्षात येतं की कृष्णा ही माझ्या विरुद्ध निवडणुकीला उभी राहतीये. दुष्यंत आणि कृष्णा आतमध्ये येतात. बाळजाबाई कृष्णाकडे पाहतच राहते. तिची बोलतीच बंद झालेली असते. काय बोलावं, काय रिॲक्शन द्यावी हेच तिला समजत नाही. निवडणूक अधिकारी सुद्धा चांगलाच घाबरतो, कारण तो सुद्धा बाळजाबाईचा पालतूच असतो. आणि मग कृष्णा ही पुढे येते. बाळजाबाई उभी राहते. कृष्ण आणि बाळजाबाई एकमेकींना चांगली तस्सल देतात. नजरेनेच लढत असतात. कुणीच काही बोलत नाही. आणि मग कृष्णा म्हणते, सासूबाई तुमच्या विरुद्ध ज्यांनी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्यांची घरं जाळली, पण आता तुमच्या मुलाची बायकोच तुमच्या विरुद्ध निवडणुकीत उभी राहणारे आणि तुम्हाला पाणी पाजणारे हे लक्षात ठेवा. दुष्यंत निवडणूक अधिकाऱ्यांकडून फॉर्म घेतो. हा फॉर्म भरतो. या फॉर्ममध्ये जी काही माहिती असते ती सगळी माहिती भरतो. हे पाहून बाळजाबाईला खूप राग येतो की ज्या दुष्यंतला मी शिकवलं त्याचा फायदा मला नाही तर या कृष्णीला होतोय. दुष्यंत सगळा फॉर्म भरतो आणि मग कृष्णाला या फॉर्मवर अंगठा द्यायला सांगतो. कृष्णा काही शिकलेली नाहीये, त्यामुळे तिला सही करता येत नाही. त्यामुळे दुष्यंतने तिला अंगठ्याला द्यायला सांगितलेला असतो. कृष्णा या फॉर्मवर अंगठा देते आणि तिचा निवडणुकीचा फॉर्म या निवडणूक अधिकाऱ्यांकडे सबमिट करते. बाळजाबाई रागाने कृष्णा आणि दुष्यंताकडे पाहतच असते. दुष्यंतच्या डोळ्यात सुद्धा आग असते. त्याला आता आपल्या आईविरुद्ध, बाळजाबाई विरुद्ध खूप जास्त राग आलेला आहे. बाळजाबाईबद्दल त्याच्या मनात काहीच प्रेम राहिलेलं नाहीये. एकतर बाळजाबाईने जे काही खोटं वागली, कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्याचा राग तर त्याच्या मनात आहेच. पण बाळजाबाई गावकऱ्यांशी किती वाईट वागतीये, त्यांचा किती छळ करतीये, त्यांच्यावर किती अन्याय करतीये, हे सगळं पाहून सुद्धा दुष्यंतच्या मनातून बाळजाबाई पार उतरलीये. आणि आपला लेकच आपल्या विरुद्ध हे सगळं करतोय, त्यामुळे बाळजाबाईला खूप राग आलेला असतो. आणि मग कृष्णा ही बाळजाबाईसमोर हात जोडते आणि म्हणते, बाळजाबाई आता निवडणुकीच्या रिंगणातच भेटूया, तेथे मी तुम्हाला धूळ चारणारच. असं म्हणून कृष्ण आणि दुष्यंत दोघेही बाळजाबाईला नमस्कार करतात आणि तेथून बाहेर पडतात. बाळजाबाई सुद्धा बाहेर येते. आढराव कृष्ण आणि दुष्यंतला विचारतात, झाला ना फॉर्म भरून, चला आता जोरदार प्रचार करायचा आहे. असा प्रचार करायचा की धुराच उडून द्यायचा. बाळजाबाई सगळं ऐकत असते आणि खूप चिडते. बंब्या सुद्धा म्हणतो, होय होय लय भारी प्रचार करायचा, एकदम जोरदार. बाळजाबाई चिडून म्हणते, दुष्यंता हे तू काय करतोय? या पोरीसाठी तू स्वतःच्या आईच्या विरोधात उभा राहिला? तर दुष्यंत चिडून म्हणतो, चुकताय तुम्ही बाळजाबाई, मी या मुलीसाठी, कृष्णासाठी तुमच्या विरोधात नाही उभं राहिलोय, तर तुम्ही गावकऱ्यांचा जो छळ करताय, गावकऱ्यांवर जो अन्याय करताय ना, त्याच्या विरोधात मी तुमच्या विरुद्ध उभा राहिलोय. बाळजाबाईला खूप राग येतो. बाळजाबाई चिडून म्हणते, अरे दुष्यंत थोडं डोकं ठिकाणावर ठेव. ही कृष्णा आहे ना तुझ्या डोक्याचा ताबा घेऊन बसलीये आणि तुझ्या डोक्यात माझ्या विरुद्ध काही बाही भरवतीये. तर दुष्यंत उत्तर देतो, बाळजाबाई तुम्हाला वाटत असेल पण मी दूधखुळा नाहीये. खरं काय, खोटं काय, योग्य काय, अयोग्य काय, चांगली व्यक्ती कोण, वाईट व्यक्ती कोण, याची समज आहे माझ्याकडे. आणि त्यामुळेच मला माहिती आहे की कृष्णा नाही तर तुम्ही चुकीचे आहात. कृष्णाचं काहीच चुकलेलं नाहीये. तुम्ही गावकऱ्यांवर जो अन्याय करताय, गावकऱ्यांचा जो छळ करताय ना, तो मला चांगलाच ठाऊक आहे. बाळजाबाईला खूप राग येतो आणि कृष्णा बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई तुम्ही ना किती बोलणार आहात, येऊन जाऊन कृष्णा अशी, कृष्णा तशी. आता तरी माझ्या नावाचा जप करणं बंद करा. तुमची नियत आहे ना सगळ्यांना कळून चुकली आहे. बाळजाबाई चिडून म्हणते, ए कृष्णे माझ्याशी नीट बोलायचं, जास्त तोंड नाही सोडायचं.
आणि आता तू निवडणुकीत उतरली आहे ना, मी तुला दाखवते की निवडणूक कशी लढायची असते ते. तुला निवडणुकीत चितपट केल्याशिवाय मी सोडणार नाही. कारण या 5 गावांची माणसं आहे ना, माझी आहे माझी. आजपर्यंत त्यांनी माझी साथ दिली आहे आणि भविष्यातसुद्धा ते माझी साथ देतील. माझ्याशिवाय त्यांचा दुसरा कोणताच वाली नाहीये. तुला असं वाटतंय 2-4 लोकांच्या गाई म्हशींची मदत केली म्हणजे लोक तुझ्या बाजूने उभी राहिली, तुला मदत करतील, पण असं काही नाहीये. आज सुद्धा या 5 गावातील सगळी माणसं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ते मलाच निवडणुकीत मतदान करणार आणि मलाच या गावचा सरपंच बनवणार. मी जिंकणार. बाजबाईला उगाचच ओव्हर कॉन्फिडन्स असतो. आढळराव मात्र हे असं काहीच होणार नाही असे हावभाव करत असतात, असे एक्सप्रेशन देत असतात. मैनावती, दलपत, जयकांत हे सुद्धा बाळजाबाईच्या बाजूने असतात. त्यांना सुद्धा कृष्णा दुष्यंतचा खूप राग आलेला असतो. पण कृष्णा आणि दुष्यंतने ठरवलेलं असतं या बाळजाबाईच्या तोंडाला लागायचं नाही. हिला तर मतदारच मतपेटीतून उत्तर देतील. बाळजाबाई रागारागाने तेथून जाऊ लागते आणि मग आढळराव जोरात घोषणा देतात. अरे येऊन येऊन येणार कोण? बंब्या आणि भक्ती म्हणतात कृष्णाताईशिवाय आहेच कोण? आणि सगळेजण कृष्णासाठी घोषणाबाजी करू लागतात. त्यामुळे बाळजाबाईला खूप राग येतो. बाळजाबाई तिच्या जीपमध्ये जाऊन उभी राहते. कृष्णा आणि दुष्यंतने एकमेकांचा हात घट्ट पकडलेला असतो. बाळजाबाई हे पाहते, माझाच लेक माझ्याच विरुद्ध उभा राहिलाय, मग या कृष्णाला बोलून काय फायदा, असं या बाळजाबाईला वाटतं. कृष्णा आपल्या विरुद्ध उभी राहिलीये हे पाहून बाळजाबाईची चांगलीच टरकलीये. कारण बाळजाबाई ही आधीच घाबरलेली आहे. जो नेता घाबरत नाही तो निवडणुकीला उभा राहतो, जनतेसमोर जातो आणि त्याला निवडणुकीत जिंकून येण्याची पूर्ण गॅरंटी असते. परंतु जो नेता घाबरलेला असतो त्याला माहीत असतं की आपण लोकांवर अन्याय केलाय, त्यामुळे त्याला मतदारांसमोर जाण्याची भीती असते. पण सत्ता हवी आहे म्हणूनच तो बिनविरोध निवडून येण्याचा प्रयत्न करतो. बाळजाबाई सुद्धा हेच करत होती, पण कृष्णा आणि दुष्यंतने तिचा डाव हाणून पाडलाय आणि आता कृष्णा उभी राहिली म्हणजे बाळजाबाईची डाळ काही शिजत नाही एवढं मात्र नक्की. त्यामुळे बाळजाबाई चांगलीच घाबरलेली असते आणि कृष्णा आणि दुष्यंतमध्ये मात्र एक वेगळाच आत्मविश्वास असतो, कॉन्फिडन्स असतो. पाहता पाहता रात्र होते. भक्ती तिच्या घरी स्वयंपाकाची तयारी करत असते, तर रिकाम टेकडी पूजा मस्त मोबाईल पाहत असते आणि तेवढ्यात तिला कृष्णा आणि दुष्यंतचा व्हिडिओ दिसतो की कृष्णा आणि दुष्यंत चक्क बाळजाबाई विरुद्ध सरपंच पदाची निवडणूक लढवणारे. हे पाहून पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि पूजा जोरजोरात आई आई अशा हाका मारू लागते. भक्ती विचारते काय झालं? पूजा विचारते आई कुठे? तर भक्ती सांगते उल्का मावशीकडे गेलीये. पूजा चिडून म्हणते उल्का मावशीकडे गेलीये? येथे उल्कापात व्हायची वेळ आली आणि ती काय उल्का मावशीकडे गेलीये? भक्ती विचारते तुला एवढं कोकलायला काय झालंय? एवढी काय चिडलीये? तर पूजा चिडून म्हणते काय भक्ते, काय नाटकं करतेस, जसं काय तुला माहीतच नाहीये. ती कृष्णा बाळजाबाई विरुद्ध सरपंच पदाची निवडणूक लढवणारे हे काय तुला माहीत नाहीये का? तर भक्ती उत्तर देते ते होय, अरे ती बातमी तर शिळी झाली, तिने दुपारीच फॉर्म भरला, तुला आत्ता कळतंय का? पूजाला खूप राग येतो. पूजा चिडून म्हणते एक नंबरची शेमलेस आहे तू, शेमलेस. तर आपली भक्तीसुद्धा शेम टू यू असं तिला उत्तर देते. त्यामुळे पूजाचा चेहरा पाहण्यासारखाच होतो आणि पूजा मनात विचार करते वा रे वा कृष्णा, दुष्यंतशी लग्न केल्यानंतर तुझं नशीब तर चांगलंच फळफळलंय. अडाणी गावंडळ कुतली चक्क सरपंच बनायला निघालीये. आता सगळ्या गावाचा कारभार हाकणार कृष्णाताई. पूजा तुला असं शांत बसून चालणार नाही. तुला सुद्धा त्या कृष्णाला धडा शिकवावाच लागेल. काही करून कृष्णा ही सरपंच पदाची निवडणूक नाही जिंकली पाहिजे. मला काहीतरी करावंच लागणार असा विचार पूजा करत असते. आता पूजा असं काय करणार ज्यामुळे कृष्ण हरणार हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि इकडे आढळराव चक्क रात्री अनुसूयाच्या घरी पोहोचतात. आढळरावांना पाहून अनुसूयाला खूप आनंद होतो. त्यांनी पेढ्यांचा बॉक्स आणलेला असतो. तर समोर विचारतो एवढ्या रात्री तुम्ही कशाला आलात, कुणी पाहिलं तर आढळराव म्हणतात अरे कोण नाही पाहत, आनंदाची बातमी घेऊन आलोय, हा पेढा घे. तेवढ्यात अनुसूया त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. आढळराव अनुसूयाला सुद्धा पेढा देतात आणि म्हणतात खूप आनंदाची बातमी आहे, आपली कृष्णा आहे ना त्या बाळजाविरुद्ध सरपंच पदाच्या निवडणुकीत उभी राहिली आहे आणि कृष्णा उभी राहिली म्हणजे ती जिंकणारच. आता फक्त औपचारिकता बाकी आहे आणि तू काळजी करू नको अनुसूया, आता खरा न्याय होणार, तुला न्याय मिळणार. आपली कृष्णा आपल्या सगळ्यांना न्याय मिळवून देणार. हे ऐकून अनुसूया खूप खुश होते. तिला आनंद झालेला असतो आणि समोरच्या चेहऱ्यावर सुद्धा
आनंद ओसंडून वाहत असतो. कृष्णा सरपंच झाली म्हणजे सगळे प्रॉब्लेम मिटणार, ज्यांच्यावर अन्याय झालाय त्या सगळ्यांना न्याय मिळणार, बाळजाबाईची अन्यायाची राजवट संपणार असा सगळ्यांनाच विश्वास असतो. आणि इकडे कृष्णा मात्र टेन्शनमध्ये असते. कृष्णा स्वयंपाकाची तयारी करत असते, बंब्याच्या घरी असते आणि कसला तरी विचार करत असते. आज आपण निवडणुकीचा फॉर्म भरलाय, पुढे काय होईल हाच विचार तिच्या मनात असतो. आणि तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. कृष्णा कसला तरी विचार करतीये हे दुष्यंतला समजतं. दुष्यंत तिच्या पाठीमागे असतो आणि तिचे डोळे आपल्या हाताने बंद करतो. कृष्णाला समजतं की दुष्यंतशिवाय कुणीच नाहीये आणि ती म्हणते, काय दुष्यंत सरकार लहान मुलासारखं करताय. दुष्यंत तिचे डोळे सोडतो आणि म्हणतो, काय लहान मुलासारखं करतोय. सायकोलॉजी म्हणते जे नवरा बायको एकमेकांवर प्रेम करतात ते एकमेकांबरोबर असं लहान मुलासारखं वागतात. तर कृष्णा विचारते, कोणती सायकल, कसली सायकल. तर दुष्यंत हसू लागतो. कृष्णा म्हणते, ओ माझ्या हसायचं नाही बरं का, सांगा कोणती सायकल. दुष्यंत म्हणतो, अगं बाई सायकल नाही, सायकोलॉजी, मानसशास्त्र. तर कृष्णा म्हणते, अहो ती सायकलच बरी होती, हे मानस काय ते तर अजूनच अवघड निघालं. दुष्यंत पुन्हा हसू लागतो आणि म्हणतो, असतं ते एक शास्त्र, माणसाचं मन, माणसाचं मेंदू कसं काम करतं त्याबद्दलचं तो विषय. आणि त्यात असं सांगितलंय की जे नवरा बायको एकमेकांवर प्रेम करतात ते एकमेकांबरोबर असं लढीवाळपणे लहान मुलासारखं वागू शकतात. आणि कृष्णाला सुद्धा हे पटतं. दुष्यंत पुन्हा एकदा कृष्णाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे कृष्णा खूप लाजते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. कृष्णाने सरपंच पदाचा निवडणुकीचा फॉर्म भरलाय, बाळजाबाईचा जो जळफाळ झाला ते पाहायला सुद्धा खूप मजा आली. या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू एक खूप भारी ट्विस्ट येईल. आढळराव हे चक्क अनुसूयाला आपल्या गाडीत बसून घराकडे सोडत असतील. आता नेमकं काय घडलंय हे तर आपल्या पुढील एपिसोडमध्ये कळेल की आढळराव आणि अनुसूया हे एकत्र का जात आहे. एकतर अनुसूया रस्त्याने जात असेल तेव्हा आढळरावाने तिला लिफ्ट दिली असेल की चल मी तुला घराकडे सोडतो, किंवा मग अनुसूया आणि आढळराव कुठेतरी एकत्र फिरायला गेले असतील. परंतु जेव्हा हे दोघे गाडीत असतील तेव्हा अनुसूया चक्क आढळरावांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली असेल आणि त्याच वेळेस कृष्ण आणि दुष्यंत गाडीवरून तेथे जात असतील. दुष्यंत आढळरावांना एका दुसऱ्या बाईबरोबर पाहणार, त्याला खूप राग येईल. तो चक्क आढळरावांच्या गाडीला आपली मोटरसायकल आडवी घालणार, त्यांना थांबवणार. आढळराव आणि अनुसूया खाली उतरतील तर दुष्यंत आढळरावांना विचारेल, हो आढळराव हे काय करताय तुम्ही, तुमचे केस पिकलेत पण अजून तुमचा रंगेलपणा जात नाहीये का, तुम्हाला लाज नाही का वाटत. अहो नातवंड व्हायची वेळ आली आणि तुम्ही स्वतःच्या बायकोला सोडून दुसऱ्या बायका फिरवताय. हे सगळं ऐकून आढळराव आणि अनुसूयाला जबर धक्काच बसणार. हे दोघे खूप चिडतील, परंतु कृष्णा त्यांना शांत राहायला सांगेल आणि दुष्यंत मग अनुसूयाकडे आपला मोर्चा वळवणार आणि अनुसूयाला म्हणेल, ओ बाई तुम्हाला लाज नाही का वाटत, त्यांचं लग्न झालंय, अहो त्यांचं वय तरी पहा, स्वतःचं वय पहा. तुमच्यासारख्या बायका आहे ना समाजाला लागलेली कीड आहे, समाजावर लागलेला डाग आहात तुम्ही, डाग. हे सगळं ऐकून अनुसूया ढसाढसा रडू लागते. आता दुष्यंतची यात काही चूक नाहीये. दुष्यंतला कुठे माहितीये की अनुसूया आढळरावांची पहिली बायको आहे. कोणताही मुलगा आपल्या बापाला आपल्या आईशिवाय दुसऱ्या बाईवर पाहिल तर तो असंच बोलणार आहे. त्यामुळे कृष्णा ही गप्प उभी असते आणि दुष्यंत गरर ओकत असतो, खूप वाईट साईड बोलत असतो. आढळरावांना खूप राग येतो की हा दुष्यंत काही वेडेवाकडे बोलतोय. आणि मग आढळराव हे दुष्यंतला सांगणार, गप्प बस दुष्यंत, तुझ्या बाईला बोलतोय ना ती माझी पहिली बायको आहे, माझी खरी बायको आहे. पण तेवढ्यात कृष्णा ही आढळरावांना शांत करणार, नाही आबा ही योग्य वेळ नाहीये, तुम्ही दुष्यंत सरकारना काहीच सांगू नका. त्यामुळे आढळराव गप्प बसणार, काहीच बोलणार नाही. आणि मग कृष्ण आणि दुष्यंत घरी येतील तेव्हा दुष्यंत हा कृष्णाला सांगेल, पाहिलंस का तू खूप आबा आबा करत राहते, ते खूप चांगले आहेत, मला समजवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांचं खरं रूप तू सुद्धा पाहिलं ना. कृष्णा मी तुला सांगतोय त्या माणसापासून दूर राहा, त्यांच्यापासून अंतर ठेव, तो माणूस कोणाचाच नाहीये. आणि कृष्णाला काहीच बोलता येणार नाही, कारण अनुसूयाचं सत्य ती आता दुष्यंतला नाही सांगू शकत. म्हणजे एकूणच पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. तर फ्रेंड्स,
तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.